सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या स्वर्गीय मीनाक्षी अमोदन तमिळ यांच्या स्मरणार्थ मिशन माथेरान सोशल ग्रुप यांच्या माध्यमातून गेली 4 वर्षापासून येथील स्थानिक लोकांसाठी सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत। रविवार दिनांक 7 जुलै रोजी मिशन माथेरान सोशल ग्रुपच्या माध्यमातून श्री हरिहरा पुत्रा भजन समाज लायन्स क्लब ऑफ मुंबई घाटकोपर गॅलेक्सी रोटरी क्लब ऑफ बॉम्बे चेंबूर वेस्ट गिफ्ट ए स्माइल यांच्या सहयोगाने वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक विद्या मंदिर नगर परिषद शाळा माथेरान येथील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। अमोदन तमिळ यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मुंबईचा माथेरानची मान्यवर मंडळी उपस्थित होती। मिशन माथेरान सोशल ग्रुप सोबत जोडले गेलेले आमदार प्रकाश फतर्पेकर यांचाही सहभाग उपक्रमात असतो। यावेळी सर्व सामाजिक ऑर्गनायझेशनच्या सदस्यांनी मिशन माथेरान ग्रुपच्या उपक्रमात भाग घेणार असल्याचे जाहीर केले। या प्रसंगी लायन्स क्लब ऑफ मुंबई घाटकोपर गॅलेक्सीच्या पद्म राममूर्ती रोटरी क्लब ऑफ बॉम्बे चेंबूर रोटरी डिस्ट्रिक्ट 3141 च्या अध्यक्षा दीपा मणी, माजी अध्यक्ष आणि देणगीदार पीपी बालसुब्रमण्यम, माजी अध्यक्ष आशा जंदन आणि माजी सचिव रमेश स्वामी, गिफ्ट ऑफ स्माइलचे मायकल जॅक्सन नाडर आणि मित्र परिवार तसेच मिशन माथेरान सोशल ग्रुपचे आकाश चौधरी, किरण चौधरी, अमोदन तमिळ, प्रवीण सकपाळ, राजेश चौधरी आदीसह अन्य सदस्य उपस्थित होते। माथेरानमध्ये दरवर्षीच काही ना काही कार्यक्रम होत असतो। मिशन माथेरानतर्फे हा कार्यक्रम होत असतो। याच्यामध्ये आम्हाला मुंबई रोटरी क्लब आणि हर्षिता पुत्र आणि यांचं नाव जॅक्सनचं गिफ्ट स्माइल कडनं आम्हाला मदत होत असते आणि त्याच्यातर्फे आम्ही गावातील काही लोकांना किंवा विद्यार्थ्यांना काही ना काही वस्तूंचं वाटप करत असतो। दरवर्षीचा हा कार्यक्रम आहे। यावर्षी सुद्धा गिफ्ट स्माइल, रोटरी क्लब ऑफ मुंबई आणि मिशन माथेरान यांच्याकडून अमोदन तमिळ यांच्याकडनं आपल्याला माथेरानमध्ये मुलांसाठी, शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तके, वह्या आणि जॉमेट्री बॉक्स आणि आणखी काही इतर वस्तू ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या आपण वाटण्याचा तिकडे कार्यक्रम घेतलेला आहे। इथलं काय काय समस्या आहे आणि सरकारकडून काय मागणी करतात? माथेरानमध्ये शिक्षणाच्या बाबतीत समस्या अशी आहे की 10वी पर्यंत शिक्षण चांगल्या पद्धतीने होतं, पण 10वीच्या नंतरचं शिक्षण हे माथेरानला होत नाही। 11वी 12वीसाठी बरेचसे मुलं जाऊ शकत नाही कारण ते माथेरानमध्ये तेवढं लोकांचं उत्पन्न तेवढं नाही आहे, तर ते हॉस्टेल अफोर्ड करू शकत नाही। खाली काही लोक रूम घेऊ शकत नाही, पुढच्या शिक्षणाची फीज भरू शकत नाही। तर त्याच्यासाठी माथेरानमध्ये 11वी आणि 12वीचा वर्ग जर सुरू केला आणि त्याच्यानंतर टेक्निकल कॉलेज किंवा टेक्निकल क्लासेसचं माथेरानला वेगळं काहीतरी हे करून चालू केलं तर हे माथेरानच्या मुलांसाठी आणि पुढच्या पिढीसाठी फार भविष्यात एकदम चांगलं राहील म्हणजे। आणि दुसरी गोष्ट जर टेक्निकली म्हणजे माथेरानला एक हॉटेल इंडस्ट्रीज आहे, तर हॉटेलला लागणाऱ्या वस्तू किंवा टुरिस्ट लोक काय खरेदी घेतात वस्तू, तर त्या वस्तूंचं इथं प्रोडक्शन कसं होईल, त्या लोकांना त्याची ट्रेनिंग कशी देता येईल। उदाहरणार्थ हॉटेलमध्ये आपल्याला लिक्विड सोप आहे, फिनेल आहे किंवा अशा काय वस्तू आपल्याला त्या द्यायच्या असतात, त्या आपण त्यांना बनवायचं ट्रेनिंग देऊ शकतो। हॉस्पिटॅलिटी किंवा हाऊसकीपिंग किंवा अशा बऱ्याचशा वस्तूचं ट्रेनिंग आपण माथेरानमध्ये देऊ शकतो, जेणेकरून ते इथंच शिकतील आणि इथंच कामाला लागतील आणि त्यांना संपूर्ण जगात त्याचा फायदा होईल असं आमचं मत आहे। भारताच्या 2 मोठी संस्था लायन्स क्लब आणि रोटरी क्लब आम्हाला फार मदत करतात, कायमची मदत करतात। तर ह्यांचे असे बरेचशा लोकांनी इथं माथेरानमध्ये मदतीचा हात केला पाहिजे। हे जी लोक आता आम्हाला अवेलेबल झालेली आहेत त्यांची मला तेवढं सगळ्यांची अशी नावं आता काय पटकन मी सांगू शकत नाही, परंतु रोटरी क्लब आणि लायन्स क्लब आणि मिशन माथेरान आम्ही आणि आणखीन इतर ग्रुप आहेत, आम्हाला ते मदत करत असतात। तर कायम ही मदत राहिली तर माथेरानमध्ये बरंचसा बदल होईल आणि लोकांना मदत देखील होईल या माध्यमातून। गेल्या काही वर्षापूर्वी घरगुती हे सगळे वाटप केलं होतं आणि दिले होते, काय सांगणार? मागे घरघंटी आणि शिलाई मशीनचं वाटप केलं होतं, चांगल्या पद्धतीच्या होत्या, त्या कमर्शियल देखील होत्या। बरेचसे लोकांचे त्याच्यातून उदरनिर्वाह होत आहेत। आता माथेरानमध्ये आम्ही जर सगळ्याचा सर्वे सुद्धा केला तर घरघंटी लोक चालवतात, ज्याच्याकडनं जे लोक खरंच त्यांना जरुरीत होती याची उत्पन्नाची, तर त्यांच्याकडनं त्यांना त्याचं उत्पन्न होतं आहे। घरघंटी काढणं, शिलाई मशीन देखील आपण दिलेलं आहेत। अशाच पद्धतीचे वेगळे प्रोजेक्ट आपण करत राहू। आपण मागे हे सुद्धा विकलांग लोकांना आपण व्हीलचेअर्स आणि वॉकर्स वगैरे हे सुद्धा दिले होते मागच्या वेळेस। कोणाकोणाचा इथं समावेश आहे, कोण यामध्ये सहभाग घेतला? हरिपुत्र भजन समाज, गिफ्ट स्माइल, माथेरान मिशन, रोटरी क्लब मुंबई, लायन्स क्लब मुंबई
तर यांच्याकडनं आम्हाला बऱ्याचशा वस्तू इथं प्राप्त होत असतात कायम. माथेरानमध्ये रोटरी क्लब चेंबूर वेस्ट, मुंबईचे लायन्स क्लब आणि भजन समाज, श्री हरिपुत्र भजन समाज आणि यांच्याकडनं आम्हाला भरपूरशी मदत होत असते. Club of Bombay Chembur West, which is situated in Chembur, Mumbai. Our Rotary year has started on 1st of July 2024, and today being the 7th day of the month, we are doing the 7th project. With Mission Matheran Social Group, we have joined along with Hariputra Samaj and also Lions Club. We have distributed the stationery items for the school children at Matheran. We also want to do a greener Matheran project. You must be wondering why I'm telling greener, because Matheran is already green. We wanted to make still green. That is why we wanted to make a greener Matheran project, and we will be discussing with the officials of the school later this day, and also we'll be embarking on the project in the coming days. We from Rotary Club of Bombay Chembur West are extremely happy to be a part of this Mission Matheran. Special thanks to Amudan for doing a wonderful job in Matheran, and we remember Meenakshi Tamil Amudan at this occasion. थैंक यू वेरी मच. पहले भी यहाँ माथेरान में कई लोगों को मदद किया गया है. आप लोगों ने पहले भी यहाँ पर आके लोगों की मदद की है. कितना जरूरी है यहाँ के लोगों को मदद करना, क्योंकि मुंबई में ऐसी बड़ी संस्था है, देखिए लायंस क्लब, लॉटरी क्लब, ये जो संस्था NGO है यहाँ पर आके लोगों की मदद कर रहे हैं. तो ऐसे लोगों से क्या आह्वान करें कि ज़्यादा से ज़्यादा जुड़े लोग कि अगर हम सब जुड़ के काम करें तो हर जगह की विकास हो सकती है. तो हम यही चाहते हैं कि माथेरन का भी विकास बहुत ज़्यादा हो जाए, तो हम सब यहाँ बार बार आते रहेंगे. इस्माइल, मिशन माथेरान हे एक सोशल ग्रुप नव्हे, तर मिशन माथेरान हे एक स्वप्न आहे, आणि हे स्वप्न बघितलं होतं स्वर्गीय मीनाक्षी तमिल आमोदन. त्यांच्या स्मरणार्थ आम्ही ह्या माथेरानमध्ये सांस्कृतिक असेल, सेवाभावी माध्यमातून वेगवेगळे उपक्रम गेल्या सातत्यानं 4 वर्ष आम्ही करत आहोत. 4 वर्षामध्ये माथेरानमधल्या स्थानिक शाळा विद्यार्थी असतील, नागरिक असतील, महिला असतील, घोडेवाले असतील किंवा रिक्षावाले असतील, या सगळ्या लोकांना त्यांच्यापर्यंत कसं पोचता येईल, त्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत, गरजू वस्तू आहेत, त्यांना पोचवण्याचं काम मिशन माथेरान करत आहेत. आणि ह्या मिशन माथेरानला गेल्या 4 वर्षामध्ये अनेक मुंबईच्या संस्थांनी आम्हाला मदत केली. आमच्या ह्या मिशनमध्ये हातभार लावलेला आहे. प्रामुख्याने चेंबूरचे आमदार होते प्रकाशभाई पातोरवेकर, आणि आज आमचा हा जो कार्यक्रम झाला आहे त्याच्यामध्ये शाळा विद्यार्थ्यांना जे इक्विपमेंट आम्ही वाटतोय त्यासाठी प्रामुख्याने श्री हरिहरन भजन समाज, लायन्स क्लब घाटकोपर आणि रोटरी क्लब चेंबूर यांनी फार महत्त्वाच्या वस्तू आज शाळेच्या विद्यार्थ्यांना दिलेल्या. गेल्या 4 वर्षापासून गिफ्ट ऑफ स्माईल हे सातत्याने आमच्या बरोबर आहे आणि आमच्या हाताला हात धरून ते आम्हाला मदत करतात. अशाच मुंबई किंवा इतर राज्यातून असेल किंवा शहरातून जे लोक असतील ते माथेरानसाठी अशाच पद्धतीने त्यांनी ह्या माथेरानच्या नागरिकांना मदत करायला हवी, हातभार लावायला पाहिजे. आमच्या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आम्ही माथेरानमध्ये इकोलॉजिकली पर्यावरणपूरक काम करण्याचा आमचा उद्देश आहे आणि त्यासाठी अशा रोटरी क्लब असेल, लायन्स क्लब असेल, गिफ्ट ऑफ स्माईल असेल, अनेक संस्था असेल, आम्ही या सर्व संस्थांना आवाहन करतो की आपण पुढे या आणि माथेरानचं पर्यावरण आणि पर्यटन हे कसं वाढेल, ह्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल त्यासाठी ही संस्था काम करते. आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला सहकार्य केलं, आम्हाला मदत केली. ह्या नगरीतले 3 शाळा असतील, सरस्वती विद्या मंदिर असेल, सेंट झेवियर्स कॉन्व्हेंट असेल, हुतात्माबाई कोतवाल प्राथमिक शाळा माथेरान आहे, या सर्व विद्यार्थी आहेत, शिक्षक वर्ग आहे, या लोकांनी आम्हाला मदत केली. या सर्वांचं आम्ही धन्यवाद करतो. पुन्हा एकदा पत्रकार आहेत त्यांचा देखील धन्यवाद करतो. रोटरी क्लब, लायन्स क्लब आणि गिफ्ट ऑफ स्माईल आणि श्री हरिभजन समाज मुंबई यांचा आम्ही पुन्हा आमच्या ग्रुपच्या वतीने आभार व्यक्त करतो और अपने सर्वांचे धन्यवाद. नमस्कार, मैं लायंस क्लब मुंबई घाटकोपर गैलेक्सी की ट्रस्टी हूँ और मेरा नाम लायन पद्मा रामामूर्ति. बहुत ही अच्छा लग रहा है यहाँ पे आके. यहाँ का वातावरण जो है पहले से ही बहुत सुंदर है
हम नहीं मानते कि हम इसको और सुंदर कैसे बना सकते, लेकिन बच्चों को जो मिलना चाहिए, जो सुविधा उन्हें प्राप्त होना चाहिए, उनका हक है, तो उसके लिए हम जरूर कोशिश करते रहेंगे कि उनको आगे का गाइडेंस भी दे। मार्गदर्शन बहुत इम्पोर्टेंट है। यहाँ पे आपके सब प्रधान लोग सब इस तरह से जुड़े हैं एजुकेशन और बच्चों के साथ कि क्लब्स लाइक लायंस क्लब, रोटरी, हरिहर पुत्र भजन समाज, गिफ्ट स्माइल, सब आके मिशन माथेरान को हम एक थोड़ा सा सिर्फ सपोर्ट दे रहे हैं। मिशन माथेरान स्टार्ट हुआ कोविड के टाइम और हमारे बहुत खास फ्रेंड, फैमिली लाइक ब्रदर श्री अमुदन है। अमुदन प्लीज कम हियर। और उन्होंने ये जोश हमारे में मुंबई में डाला कि माथेरान में जो नहीं मिलता है कोविड के टाइम, और तभी उसने ये स्टार्ट किया 2020 में। और हम लोग अपने छोटे छोटे सहाय से जुड़े और इस बार आ भी गए हैं यहाँ पे। हमें लगता है कि हमको जरूर साल में 2-3 बार आना है। लायन और रोटरी साथ में जरूर काम करेंगे और बहुत खुशी है कि मंदिर भी हमारे साथ जुड़े। ये चेंबूर की मंदिर है, हरिहर पुत्र भजन समाज, गिफ्ट स्माइल के भी इधर हैं। तो इसका मतलब है कि हम जब साथ में आते हैं बहुत बढ़िया काम होता है। और आप हमें यहाँ पे बताते जाइए कि क्या चाहिए, कैसा करना है। और हम यहाँ पे पिकनिक के लिए भी आना चाहेंगे क्योंकि माथेरान इज सो ब्यूटीफुल। हम आपसे कुछ अच्छे यानी मेमोरीज लेके जा रहे हैं यहाँ से। और यहाँ पे जो चौधरी फैमिली इज नंबर 1 फैमिली, बहुत अच्छा लगा सब। इनके पॉलिटिशियन बोलो, लीडर बोलो, सोशल वर्कर बोलो, ये सब एक साथ है। एंड थैंक्स टू अमुदन कि मुझे थोड़ा थोड़ा माथेरान का बारे में कुछ, अभी शायद मैं 30-40 साल के बाद माथेरान आई हूँ। इसके पहले मेरा बेटा आया था डेटामेटिक्स में फॉर हॉर्स राइडिंग। तो और ये माथेरान को भी हमको प्रचार करना है। हम लोग पिकनिक आते हैं लायंस रोटरी, आते आते हम लोग प्रोजेक्ट भी करेंगे। अभी हमारे रोटरी फ्रेंड्स ने भी बोला उनका ग्रीन जोन प्रोजेक्ट है, लायंस का और कोई प्रोजेक्ट है, जरूर आते रहेंगे। और आप सबको बहुत बहुत हमारी तरफ से शुभकामनाएं। थँक्यू। खरं तर शिक्षण म्हटलं की सर्व विकासाचा मार्ग आहे आणि माथेरान सारख्या ठिकाणी अतिशय दुर्गम ठिकाण आहे माथेरान तसं पाहिलं तर। आणि या ठिकाणी जी मुलं आहेत त्या मुलांना जे शैक्षणिक साहित्य आवश्यक आहे त्या साहित्याचं आज या ठिकाणी आमच्या शाळांना वाटप होतं आहे। अतिशय आवश्यक असं साहित्य या ठिकाणी हरिहर समाज, रोटरी क्लब, लायन्स क्लब आणि गिफ्ट स्माइल यांच्या वतीने या ठिकाणी दिलं जातंय। आज मुलंही खूप आनंदी आहे आणि आम्ही सर्व शिक्षक सुद्धा खूप आनंदी आहोत। यासारखे उपक्रम माथेरान करता फार आवश्यक आहे। क्वालिटी एज्युकेशन देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। आम्हाला असं जर सहाय्य जर झालं तर वर्ल्ड टाईप ऑफ लिडरशिप आपल्याला डेव्हलप करता येईल, मुलांना वेगवेगळे स्किल्स डेव्हलप करता येतील आणि मुलांचा सर्वांगीण विकास होईल अशी अपेक्षा यातून मी व्यक्त करतो। आणि अशीच मदत शाळांना, मुलांना आणि आमच्या गावाला होत राहावी अशी मी इच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।